गावचा विकास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात चांगले रस्ते, मुबलक पाणी, 24 तास वीज आणि पायाभूत सुविधांची उभारणी. हा विकास आहेच, पण त्याच्या पलीकडचा गावचा खरा विकास म्हणजे लोकसहभाग. योग्य नियोजन आणि गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर बदल निश्चित घडवता येतो. रायगड जिल्ह्यातल्या वासंबे मोहपाडा ग्रामपंचायतीनं हेच करून दाखवलंय. गावच्या गरजा ओळखून उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करत या ग्रामपंचायतीनं आत्मनिर्भरतेचा आदर्श उभा केलाय. याचीच दखल घेत केंद्र सरकारचा आत्मनिर्भर पंचायत हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि तब्बल 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस या ग्रामपंचायतीनं मिळवलंय. पाहूया महाराष्ट्राची मान देशभरात उंचावणाऱ्या यशाची प्रेरणादायी कहाणी. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा या ग्रामपंचायतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये संपूर्ण भारतातून अव्वल स्थान मिळवलंय आणि त्यासोबतच 1.5 कोटी रुपयांचा भरीव वित्तीय निधी त्यांना पुरस्कार स्वरूपामध्ये जाहीर झालाय. हा अवॉर्ड मिळवण्यासाठी सरपंच, उपसरपंच, आमचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामसेवक यांचे मोलाचे योगदान आहे आणि हा अवॉर्ड मिळाल्यामुळे आम्हाला अजून गावाचे चांगलं काम करण्याचं आणि कर वाढवण्याची संधी मिळाली आहे. आमच्या सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, ते सगळ्या आमच्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या, पाण्याचा विषय असो, स्वच्छता असो, या सर्व समस्यांवर त्यांनी छान पद्धतीने असं नियोजन केलेलं आहे. आणि आमच्या सरपंच सुमताई मुंडे यांनी आमच्या ज्या महिला आहेत बचत गटाच्या, असे बरेच 320 गट इथे आहेत आणि त्या गटातील महिलांना इथे वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं. जो सरपंच मॅडमनी जो पुढाकार घेतला आणि त्याच्यातनं वेगवेगळे उपक्रम राबवून मेन महिलांच्या सुरुवात केली ती प्लास्टिक पिशवी बंद करण्यापासून. हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो अत्यंत उत्कृष्टपणे आणि समाजाने काही करावं अशा पद्धतीने आमच्या उमाताई मुंडे सरपंच आणि नियोजन पद्धतीने कसं करायचं असं हे संदीपजी मुंडे, माजी सरपंच संदीपजी मुंडे यांनी नियोजनबद्ध आणि सर्व सहकाऱ्यांना आणि सदस्यांना जवळ करून आणि त्यांच्या याच्यातनं आराखड्यातनं करून त्यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे. केंद्र सरकारच्या शाश्वत विकास ध्येयांच्या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने आत्मनिर्भर बनण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामस्थांना सगळे दाखले, महिला बचत गट आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं यासारख्या सेवा अतिशय गतीने उपलब्ध करून दिल्यात. 60,000 एवढी मोठी लोकसंख्या असूनही या गावात कचऱ्याचं योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था उभारण्यात आली. ग्रामपंचायतींनी स्वतःचे आर्थिक स्रोत म्हणजे कर वसुली आणि उत्पन्न मजबूत करून दर्जेदार रस्ते, पथदिवे आणि आरोग्य सुविधांची निर्मिती स्वतःच्या हिमतीवर केली आहे. वड्याचं नाव कुठे एक देश पातळीला गेलेलं आहे, त्याच्यामुळे एक नवीन ओळख आपल्या गावाला भेटली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गावाच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळालेली आहे. महिलांना शेतीविषयी मार्गदर्शन केले, विकसित शेती कशी करायची याबद्दल मुलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये जरी बाजारपेठात प्रत्येक दुकानात खरेदी करायला गेलो तर प्लॅस्टिकचाच पिशवी द्यायचे दुकानवाले, पण जेव्हा हा उपक्रम राबवला तेव्हापासून प्रत्येक खरेदीवर जी प्लॅस्टिकची पिशवी मिळायची ती कागदी पिशवी आता मिळायला लागले. यासाठी ग्रामपंचायतीने फुल सपोर्ट करून सर्वांना प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी मदत केली. या मोठ्या लोकसंख्येला अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला शासनाने आता हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे लवकरच या भागाचा कारभार नगरपालिकेमार्फत चालवला जाणार असून विकासाचा वेग आणखी वाढणार आहे. सगळे ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि विशेषतः जागरूक मोहोपाडा ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि परिपूर्ण नियोजनामुळेच हा राष्ट्रीय सन्मान मिळाल्याची सर्वत्र भावना व्यक्त होते. आमची इच्छा एकच आहे की जसं आम्हाला आत्मनिर्भर ग्रामपंचायतचा एक मोठा म्हणजे भारत देशात त्याला भूषणावं असा एक आम्हाला अवॉर्ड मिळालाय. माझी वसुंधरामध्ये आम्ही कोकण डिव्हिजनमध्ये प्रथम आलो. हे करत असताना खंत नेहमी एकच राहिली की वासंबी विभागात जरी प्लास्टिक मुक्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, पण कुठेतरी कचरा सुद्धा तितक्याच पद्धतीने वाढतोय आणि कचऱ्याचं कुठेतरी चांगलं विघटन होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. आपल्या ग्रामपंचायतीने जे काही योगदान दिलं आहे त्या योगदानाचं म्हणजे फल म्हणून ग्रामपंचायतीला आत्मनिर्भर सन्मान पुरस्कार मिळतोय. हे मोठं ग्रामपंचायत भाग्य आहे. यासाठी सरपंच उमाताई संदीप मुंडे असतील, उपसरपंच असतील, दीपक कांबळेजी, ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील, कर्मचारी वर्ग असेल
यांचं सर्वांचं योगदान आहे आणि या सर्वांना मीही एक शुभेच्छा देतो. आणि आमच्या ग्रामपंचायतीवर विश्वास ठेवणारे आमचे ग्रामस्थ यांचे सुद्धा मनपूर्वक मी आभार मानते. आपले गाव आपली जबाबदारी आणि आपल्या सर्वांच्या सहभागातून आत्मनिर्भर व विकसित ग्रामपंचायत या भावनेने आम्ही आणखीन चांगले काम करू आणि ही आमची कामे चालू ठेवू. आत्मनिर्भर ग्रामपंचायत श्रेणीत देशात प्रथम येण्याचा हा मान महाराष्ट्र राज्याला पहिल्यांदाच मिळालाय. परिपूर्ण नियोजन, पारदर्शक कारभार आणि डिजिटल प्रशासनाच्या जोरावर वासांबे मोहोपाड्यानं देशासमोर ग्रामविकासाचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.